नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आपल्या हिंदूंचा एक अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे घटस्थापना. आणि घटस्थापना जी आहे ही महाराष्ट्रात आणि देशभरात सर्वत्र केल्या जाते. पर्टिक्युलरली बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, MP वगैरे सगळ्याच भागात मोठ्या प्रमाणावर नवरात्री उत्सव साजरा होतो. त्याच्यामध्ये काय आहे की घटस्थापना म्हणजे काय नेमकं, तर घट हे जीवाचं प्रतीक आहे आणि दुसरी गोष्ट ते सगुण निर्गुणाचं पण प्रतीक आहे की सगुण म्हणजे घट आणि घटाच्या आतला अवकाश जे आहे ते म्हणजे निर्गुण निराकार ईश्वर किंवा देवी आदिशक्तीचं प्रतीक आहे. तर आदिशक्तीच्या या पूजेमध्ये, उत्थानामध्ये किंवा जागरणामध्ये आपल्या पहिले 3 दिवस महाकालीचं रूप पूजलं जातं, नंतरचे 3 दिवस महालक्ष्मीचं रूप पूजलं जातं आणि शेवटचे 3 दिवस जे असं सरस्वतीचं रूप पूजन केलं जातं. तर याच्यामध्ये हा सृजनाचा महोत्सव आहे, नवनिर्मितीचा महोत्सव आहे. त्यामुळं आपण ते धान्य वगैरे जे पेरतो ते त्याच्यासाठी पेरतो की आणि ह्या जागरणातून प्रत्येकातली आदिशक्ती, प्रत्येकामध्ये आदिशक्तीचं एक मूळ आहे. आपण जे म्हणतो ना कुंडलिनी शक्ती आहे प्रत्येकामध्ये, तर ती आदिशक्तीचं जे मूळ आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे तत्व, तर त्याचं जागरण जेणेकरून आपली कार्यशक्ती, आपलं संपूर्ण म्हणजे ह्याच्यातला जो उत्साह आहे सगळ्या जीवनातला तो वाढावा, कार्यशक्ती वाढावी, असा हा याचा उत्सव आहे की ज्याच्यामध्ये कर्तृत्वाद्वारे सरस्वती जे रूप आहे त्याच्यातून ज्ञानप्राप्ती, महालक्ष्मीच्या रूपातून पोषण आणि समृद्धी आणि महाकालीचं रूप जेव्हा संकट येतील तेव्हा, तर त्याच्यामध्ये पहिलं असं आहे की पहिले अन्नपूर्णा, त्याच्यानंतर सरस्वती, त्याच्यानंतर लक्ष्मी आणि मग दुर्गा हे रूप आहेत देवीचे. अन्नपूर्णा म्हणजे अन्न देणारी, सरस्वती म्हणजे ज्ञान देणारी, लक्ष्मीचं रूप जे आहे ते पोषण करणारी, समृद्धी देणारी, आणि दुर्गेचं रूप जे आहे संकट जेव्हा येतील त्यावेळेस त्याचा संहार करणारी. महिषासुरमर्दिनीचं जे रूप आहे देवीचं ते सर्व पुराणामध्ये प्रसिद्ध आहे. असुरांचं हे खूप वाढलं होतं, त्यामुळं देवलोकांनी सगळ्या देवांनी प्रार्थना केली देवीची, देवीनं ते रूप धारण करून त्या असुरांचा नाश केला. म्हणून हे नवरात्र महोत्सव आपण करतो. तर ह्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम, जय श्रीराम, जय सुबे माता की जय. उद्यापासून तांडे आणणार, रोज गरबा येते खेळायचा. नाचता येते.